भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं आणि लातूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत। आज संयुक्त कार्यक्रम आहे। भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं या ठिकाणी आरक्षणावर होत असलेले अतिक्रमण हटवण्यासंदर्भात दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीला भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश भाई खंडागळे औरंगाबाद हे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर सरचिटणीस प्रदेशचे ओमपाल छावरिया औरंगाबाद आणि अजय बोर्डे औरंगाबाद हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी सुनीलराव सौदागर MY संघटनेचे प्रमुख आमचे सहकारी हे उपस्थित आहेत। मी स्वतः भारतीय दलित पॅंथरचा महाराष्ट्राचा प्रदेश कार्याध्यक्ष या बैठकीला उपस्थित आहे। त्याचबरोबर सुनील क्षीरसागर आणि उदगीरहून सतीश वाघमारे, नामदेव बावणे आणि निवृत्ती भाटकुळे, त्याचबरोबर रेणापूरहून धमानंदजी घोडके, नारायणचं नाव नारायण गायकवाड, त्याचबरोबर उदगीरहून राजू कांबळे आणि काशीनाथ काळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। अहमदपूरहून माधव बनसोडे, बजरंग गायकवाड, सचिन वाघमारे आणि बालाजी ढवळे हे उपस्थित आहेत। चाकूरहून बबन वाघमारे आणि त्याची टीम उपस्थित आहे। शिरांगपाळहून सतीश वाघमारे, कोयनी गायकवाड, अहमदपूरहून पुन्हा यादव परतवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत सर्व तालुक्यातून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष दिशा ठरवली जाणार आहे। कारण पहिला मुद्दा आहे राजकारणातील आरक्षणावरील अतिक्रमण आहे, राजकीय आरक्षण। लातूर लोकसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीला जागा रिझर्व असताना येथे या ठिकाणी अनुसूचित जातीच्या नावावर बेकायदेशीरपणे माला जंगम जातीचे प्रमाणपत्र मिळवून जे खासदार झालेले आहेत, आता ते लोकप्रतिनिधी सर्वांचे आहेत, कारण निवडून गेले प्रतिनिधी सर्वांचे असतात, परंतु त्यांना आपला विरोध नाही, कारण लोकांनी निवडून दिले। परंतु त्यांनी जे प्रमाणपत्र मिळवलेलं आहे ते कशा पद्धतीनं बेकायदेशीर आहे याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देत आहोत। या संदर्भात आम्ही संयुक्तरित्या म्हणजे अनिल गायकवाड आणि सतीश क्षीरसागर आणि मी स्वतः या तिघांनी मिळून सामाजिक दृष्टिकोनातून माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। ज्या याचिकेचा नंबर WPST/1978/2024 असा नंबर आहे। ही याचिका आम्ही औरंगाबाद येथील प्रसिद्ध विचारवंत नामवंत विधिज्ञ ॲडव्होकेट धोरडे पाटील साहेब यांच्या मार्फत आम्ही दाखल केलेली आहे। त्या याचिकेमध्ये आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे। या अगोदर एक याचिका दाखल झाली
या म्हणा. आणि त्यांनी याचिका दाखल करून काही व्हायरली केली, परंतु आता कुणाचा राजकीय असेल, कुणाचा काय हेतू असेल, परंतु आम्ही जी याचिका दाखल केली की सामाजिक दृष्टिकोनातून केलेली आहे. पहिली याचिका दाखल झाल्यानंतर सन्माननीय पत्रकारांनी एकतर्फी प्रसिद्धी न देता आदरणीय काळगे साहेबांना याबाबत विचारलं असता काळगे साहेबांनी सन्माननीय पत्रकार बांधवांना प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, माझे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप राजकीय द्वेषातून केला आहे. माझ्या जात प्रमाणपत्रावरील प्रक्रिया 1983-84 पासून सुरू आहे. 2003 मध्ये उच्च न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे. माला आणि जंगम शब्द वेगवेगळ्या शाहीने लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. यावर उच्च न्यायालय आणि जात पडताळणी समितीत यापूर्वी चर्चा झाली आहे. आता पुन्हा याचिका पुढे या दाखल झाली, त्यावर स्वामीसाहेब पुढे या, आम्ही न्यायालयात उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ती याचिका राजकीय असेल, पण आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून याचिका दाखल केलेली आहे. याबाबत आम्ही सविस्तर माहिती देत आहोत. दिनांक 23/7/2024 रोजी आम्ही संयुक्तरित्या औरंगाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. अनिल गौरबा गायकवाड सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्याच्यानंतर आम्ही संजय भाऊ जयराम कांबळे कार्याध्यक्ष भारतीय दलित पॅंथर आणि सतीश गुलाबराव क्षीरसागर एक सामाजिक कार्यकर्ता, या आम्हा तिघांच्या नावे संयुक्तरित्या औरंगाबाद येथील दोडे पाटील यांच्या मार्फत याचिका दाखल केलेली आहे. तो नंबर आपल्याला सांगितलेला आहे. सन 1983-84 मध्ये श्री काळगे साहेब यांनी तहसीलदार पत्रकार बांधवांनी विनंती, आपण पुढे यावं, पुढे या, पुढे या, इकडं खुर्च्या का पत्रकार बांधवांना. पुढं सरका जरा. हां दे. 1983-84 मध्ये सन्माननीय खासदार काळगे साहेबांनी तहसीलदार यांच्याकडून माला जंगम जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्याचबरोबर त्याने आपला भाऊ अशोक काळगे यांचेही जात प्रमाणपत्र मिळवले. त्यावेळी 1983-84 काही जात एवढं व्हॅल्यू नव्हतं. तलाठी आणि सरपंच ग्रामसेवक यांच्या सहीने त्यांच्या प्रमाणपत्रावर जातीचे प्रमाणपत्र त्याने मिळवलं. त्याच प्रमाणपत्रावर त्यांनी आपलं शिक्षण आणि सवलती घेतल्या. त्याचबरोबर 1995 मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातून वर्ग 2 पदावर आरोग्य विभागात नोकरी मिळवली. परंतु भांगेसाहेब पुढे या. परंतु सन 2001 ला जात पडताळणी अधिनियम अंमलात आल्यानंतर ते अडचणीत आले. आपल्याला अडचण झाली हे त्याच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी आता जात पडताळणीला काय काय लागतं, पुरावे लागतात. निर्गम रजिस्टर आणि तहसीलमध्ये 151चा उतारा किंवा गाव नमुना नंबर 13 ही अतिशय महत्त्वाचे असतात. ते महत्त्वाचे कागदपत्र त्यांना तयार करायचे होते, कारण त्यांच्या प्रवेश निर्गमावर जंगमच अशी नोंद आहे.
परंतु त्यांनी आपली जात पडताळणीची अडचण दूर करण्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की तत्कालीन मुख्याध्यापकाला हाताशी धरून त्यांनी जात आपल्या प्रवेश निर्गम रजिस्टरवर वरी जंगम लिहिलं आहे आणि त्याच्या खाली माला हा शब्द लिहिलेला आहे. आपण पहा ते आपल्यासोबत दिलेलं प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा दिलेला आहे. ते कुणीही सांगितले की हे माला शब्द दुसऱ्या जाड पेनने लिहिलेले आहे. हे स्पष्ट दिसतं आहे. त्याचबरोबर दुसरा पुरावा त्यांनी ठोस करण्यासाठी तहसीलमध्ये का 1951चं रजिस्टर नव्हतं, त्या ठिकाणी गाव पातळीवरचा नमुना नंबर 13चं रजिस्टर होतं. त्या रजिस्टरमध्ये सुद्धा त्यांनी हेराफेरी केलेली आहे. आता ते जे माहितीचं जे गोदाम असतं तिथं तहसीलला, तिथलं एक अहवाल कारकून असतो त्यांना हाताशी धरून त्यांनी त्या गाव पातळी नमुना नंबर 13मध्ये सुद्धा त्यांनी हेराफेरी केलेली आहे. तिथं सगळ्यांची नोंद आहे त्या रजिस्टरमध्ये, त्यांच्या भावकीच्या सगळ्याच लोकांची नोंद आहे. हे गाव पातळी नमुना नंबर 13 आहे. त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेले आहेत बघा, काशीनाथ मालिंगप्पा, विश्वनाथ मालिंगप्पा आणि खाली मालिंगप्पा, बंडप्पा मालिंगप्पा. त्यांच्यापुढं जुळत्या मिळत्या अक्षरामध्ये मला जंगम दिलेला आहे. हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. एक तरी 1951चा उतारा महत्त्वाचा असतो आणि त्यानंतर गाव पातळीवरचा नमुना नंबर 13 महत्त्वाचा असतो. प्रवेश निर्गममध्ये तेवढं जमलं नाही, पण इथं मात्र काळजीपूर्वक त्यांनी तशीच पत्ती पेन वापरलेली आहे, पण तिथं माला जंगम लिहिलेला आहे. वरील सगळे भावकीचे लोक आहेत, कुठंच कुणाच्या जातीचा उल्लेख नाही. आता काशीनाथ आणि विश्वनाथ सख्खे भाऊ आहेत, पण त्यांच्यापुढे उल्लेख नाही. पण बंडप्पाच्या नावापुढे माला जंगम असं लिहिलेलं आहे. तुम्ही वरी बघा, म शब्द कसा आहे, अनेक ठिकाणी म आहे आणि इथलाही म बघा, ल बघा आणि ज बघा, म्हणजे किती सुधारित ज शब्द आहे. त्याची एक रेषासुद्धा किती सुधारित आहे, पण काटेकोरपणे तिथं माला जंगम लिहिलेलं आहे. हे स्पष्ट दिसतंय. आता या बाबतीत आपल्याला ते अक्षरतज्ञाकडे पाठवणं गरजेचं आहे. ते पुढं होईल, कारण हेराफेरी करणं त्या बाबतीत गुन्हा दाखल झाला पाहिजे. हेराफेरी कुणी केली, कशी केली, याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी राहणार आहे. अशा पद्धतीनं त्यांनी गाव नंबर पातळीवरचा 13 नंबर रजिस्टरमध्ये अशी नोंद केलेली आहे आणि प्रवेश निर्गमवरती तसं माला लिहिलेलं आहे. आणि हे 2 डॉक्युमेंट जोडून त्यांनी पुढे त्यावेळेस पुणे विभागीय जात पडताळणी होती आणि औरंगाबादला जात पडताळणी होती, लातूरला नव्हती. तिकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला. तिथे प्रस्ताव पाठवल्यानंतर जात पडताळणी समितीनं त्यांच्याकडे एक दक्षता पथक असतं. आता SC-मधल्या काही जातीवर लक्ष दिलं जात नाही, परंतु काही जातीमध्ये लक्ष दिलं जातं आणि ते काटेकोर चौकशी DYSP आणि PI लेवलची माणसं करत असतात. त्यावेळी पुणे जात पडताळणी समितीच्या अंडरखाली असलेल्या दक्षता पथकाने त्याची चौकशी केली आणि त्या चौकशीत त्यांना हे माला शब्द दिसला. रजिस्टरकडे त्याचं लक्षात आलं नाही त्यांच्या, पण प्रवेश निर्गमचं मात्र त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी तसा अहवाल दिला की माला शब्द हा स्पष्ट दुसऱ्या पेनने लिहिलेला आहे, म्हणून त्यांनी अहवाल दिला. त्या अहवालानुसार पुणे कमिटीनं त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास नाकारलं. त्यावेळेस त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाद मागितल्यानंतर आता कोण जाणे, तिथं पुणे जात पडताळणी कमिटीचे अधिकारी कमी पडले असतील. त्या ठिकाणी औरंगाबाद हायकोर्टाने त्यांनी जे सादर केलेले पुरावे आहेत त्याला विरोध न झाल्यामुळं किंवा कुणी समोर न आल्यामुळं हायकोर्टाने त्यांचं माला जंगम घोषित केलं. परंतु घोषित करत असताना न्यायालयानं एक मुद्दामध्ये ठेवलेला आहे की आदेश देत असताना की भविष्यामध्ये जर सबळ पुरावे असतील तर या आदेशाला आव्हान देण्यासाठी खुलं आव्हान हायकोर्टानं केलेलं आहे. तेवढं मात्र हायकोर्टाने ती संधी दिलेली आहे. जर कोणी याबाबत सबळ पुरावे दिल्यानंतर त्यांनी आव्हान करू शकतं, अशी एक मुभा
हायकोर्टाने दिल्यामुळं, पण काळगे साहेब म्हणतात की माझ्या बाजूनं निकाल लागलेला आहे, पण कोर्टाने असा आदेश केलेला आहे. निकाल त्यांच्या बाजूने दिला, मला जंगम घोषित केलं, कारण कुणी आलं नाही. पण हे देत असताना खुल्या आव्हानासाठी संधी ठेवली होती. म्हणून काळगे साहेबांनी पुणे विभागाकडं जात पडताळणी मागितली नाही. तुमच्या बाजूने निकाल असता तर तुम्ही पुणे विभागाला का मागणी केली नाही? निकाल 2003ला दिलेला आहे. 2003मध्ये हायकोर्टाने त्यांना त्यांच्या बाजूने निकाल दिला. मग 2003ला त्यांच्या बाजूने निकाल दिला असताना हायकोर्टात त्यांनी का मागणी केली नाही न्यायालयाचा आदेश जोडून? कारण त्यांना माहीत होतं की हायकोर्टाने इथं खुले आवाहन करण्यासाठी मुभा दिलेली आहे. मी जरी प्रस्ताव दाखल केला हायकोर्टाचे निर्णय देऊन, तर पुन्हा माझ्या विरोधात कोणतरी जाणार आहे, अलिगेशन करणार आहे, हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी 2003मध्ये न्यायालयाचा आदेश घेऊन पडताळणी समितीकडं प्रस्ताव दाखल केला नाही किंवा प्रमाणपत्राची मागणी केली नाही. त्याला इथं अपयश आलं आणि ते दिसत होतं. त्याच्यानंतर 2012मध्ये शासनाने निर्णय दिला, जिल्हानिहाय समित्या तयार केल्या. पण 2012ला त्यांना कुठंतरी वाटून आलं की आता आपली संधी कुठंतरी बघूया, म्हणून त्यांनी संधीची वाट पाहत होते. कारण सहजासहजी कोर्टानं असा निकाल दिलेला आहे, कागदपत्र आपले असे, आपल्याला जर प्रमाणपत्र मिळवायचे, त्याने निर्णय तर ठाम केला की आपला प्रमाणपत्र मिळवायचे. पण प्रमाणपत्र मिळवत असताना ह्या 2 कागदपत्राला बाजूला ठेवून आपला प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर अधिकारी मॅनेज करावं लागतं, आणि अधिकारी मॅनेज होत नसतील तर मग सरकारचा दबाव आणा लागेल. मग सरकारमध्ये आपले प्रतिनिधी आणि मॅनेज होणारे अधिकारी जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत त्यांनी संधीची वाट पाहिली. त्याने 2003पासून प्रस्ताव कुठं दाखल केला, लातूरलाही दाखल केला नाही. योगायोग असा झाला की 2018मध्ये त्यांच्या जवळचं सरकार आलं, इथं पालकमंत्री झाले, आणि जवळचे पालकमंत्री असल्यामुळं त्यांना सरकारचा प्रतिनिधी जवळचा मिळाला आणि अधिकारी त्या काळातले त्यांनाही जवळचे मिळाले. मग त्यांनी तो प्रस्ताव नियोजनबद्ध पाठवण्याचा निर्णय घेतला. पण त्याला नियोजन करावं लागते, कारण प्रस्ताव असा साधा जात नाही. एकतरी नोकरीच्या माध्यमातून पाठवला जावा किंवा कॉलेजच्या मार्फत पाठवला जात असतो. मग त्यांनी संधी बघत होते. सरकार आणि अधिकारी सोबत असल्यावर त्यांनी फिजिशियन आणि सर्जन ऑफ कॉलेज परळ मुंबई यांच्याशी जवळीकता साधून त्यांनी तिथं प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्तीचं पत्र मिळवलं. हे बघा 24/8/2018ला पत्र मिळवले. हे आहे बघा, कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ मुंबई परेल मुंबई, याच्यात त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली. आणि तिथल्या रजिस्ट्रारच्या सहीने, बघा रजिस्ट्रार कोण आहेत, राजेश दरडे यांच्या सहीतेने त्यांनी तो प्रस्ताव लातूर जात पडताळणी समितीकडे पाठवला. आता हे या पत्राच्या अनुषंगानं आम्ही याची सेवा पुस्तिका, यांचं वेतन, यांचं काय काय सेवेचं आहे तिथं आम्ही बघितलं, तिथं काही रेकॉर्ड नाही. फक्त रजिस्टरला एक जावक म्हणून पत्राची नोंद आहे आणि एवढंच पत्र तिथं गेलेलं आहे. म्हणजे हा सुद्धा नियोजनबद्ध आहे, हे आपणास माहीत असावं. त्याने अशा पद्धतीनं हा प्रस्ताव पाठवला. लातूर जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे हा प्रस्ताव आला. प्रस्ताव आल्यानंतर नियोजनबद्ध असल्यामुळं जात पडताळणी समितीनं त्या ठिकाणी खरं पाहिलं तर तिथल्या जात पडताळणी समितीच्या आधिपत्याखाली असलेल्या दक्षता पथकाकडे अहवाल मागवण्याची आवश्यकता होती. परंतु या जात पडताळणी समितीनं तो अहवाल मागवला नाही. हे जात पडताळणी समितीचा आदेश आहे. त्याने अहवाल मागवला नाही. का मागवला नाही? त्यांनी पर्याय काढला. तो पर्याय असा आहे, या पेजवर आहे, मी चौकोन केले, त्या चौकोनामध्ये त्याला लिहिलेलं आहे की शासन अधिसूचना 24 नोव्हेंबर 2017 अन्वये
दिनांक 16/11/18 रोजी प्रसिद्धी देण्यात आली, आक्षेप प्राप्त नाही. आता जाहीर प्रकटन केल्याचं हे अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे. आता जाहीर प्रकटन म्हणजे काय, जाहीर लिलाव नव्हता कुठं, जातीचं प्रमाणपत्र द्यायचं, हेच अधिकारी इथं चुकले. त्यांनी दक्षिण पथकाकडून अहवाल मागवला नाही. हे कागद खरे आहेत खोटे आहेत, चौकशी आजूबाजूच्या लोकांना, शेजारच्या व्यक्तीला, गावातील लोकांना विचारलं पाहिजे ते बा हे काय. कारण स्पष्ट त्याच्यामध्ये मंडपाचे भाऊ विश्वनाथ काशीनाथ हे सगळे काहीच नाही त्यांच्या पुढं, एकटे मंडपाच मला जन्म कसे. त्याच पद्धतीनं काळगे साहेबांचं तसं आहे. काळगे साहेब एकटेच मला जंगम कसं आहे. त्यांची बहीण लता काळगे यांचाही दीर्घम उतारा बघा. त्यांची सख्खी बहीण आहे लता बंडप्पा काळगे, हिचासुद्धा प्रवेश निर्गम आपल्यासोबत जोडलेला आहे. तिथं अंडरलाईन केलेली आहे मी. तर त्या भगिनीच्या प्रवेश निर्गमच्या रजिस्टरमध्ये बरं का, रजिस्टरमध्ये जंगम अशी नोंद आहे. पण काळगे साहेबांनी आपला प्रस्ताव पाठवत असताना त्या प्रस्तावामध्ये आपल्या बहिणीचा निर्गम उतारा जोडला. त्या निर्गम उतार्यामध्ये आपल्या बहिणीची हिंदू माला जंगम अशी नोंद घेतली बघा. आता निर्गमला जर जंगम असेल तर उतार्यामध्ये माला जंगम येऊ शकतं का, हे सरळ आहे. कारण हा उतारा कितपत खरा आणि खोटा आपण सक्षम आहात आपण ठरवा. कारण ही सख्खी बहीण आहे हे डॉक्टर काळगे साहेबांनी या वंशावळीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. महालिंगप्पा काळगे हे त्यांचे आजोबा आहेत. विश्वनाथ काशीनाथ हे त्यांचे चुलते आहेत. आता विश्वनाथ काशीनाथ यांची कुठंच नोंद नाही, फक्त बंडप्पाच्या नावानं माला जंगम आहे. आणि त्याच्यानंतर बंडप्पाची मुलं आहेत लता, शिवाजी, अशोक आणि उषा. तर त्याची सख्खी बहीण जी लता आहे, तर लताचा प्रवेश निर्गम रजिस्टरला जंगम आहे. आणि उतार्यामध्ये मात्र तुम्ही बघितलं की माला जंगमलेला. आता हे उतारा कसा आहे ते तुम्ही सांगा. स्पष्टच आहे तिथं रजिस्टरला जी नोंद असेल ती उतार्यामध्ये येणार आहे, पण उतार्यामध्ये माला जंगम आला आहे. याचाही शोध घेणं गरजेचं आहे. याच्याही पलीकडे जाऊन लता काळगे ह्या आपलं माध्यमिक शिक्षण संस्था पानचिंचोली येथे त्यांनी नोकरी केलेली आहे. त्यांचं सेवा ज्येष्ठता यादी आपल्यासोबत जोडलेली आहे. त्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये श्री काळगे लता बंडप्पा यांच्यापुढे जंगम अशी नोंद आहे. कारण सेवा पुस्तिकेमध्ये नोंद आहे सेवा ज्येष्ठतेमध्ये. आता सख्या बहिणीची जर सेवा ज्येष्ठतामध्ये जर जंगम अशी नोंद असेल तर काळगे साहेब कसे एकटे माला जंगम सांगा. आणि त्याचे वडील बंडप्पा जर माला जंगम असतील त्याचे विश्वनाथ भाऊ आणि काशीनाथ भाऊ जंगम कसे झाला. आणि हे जंगम असतील तर आपण भूमी अभिलेखचा एक महत्त्वाचा अतिशय पुरावा आपण दाखल केला आहे कोर्टामध्ये, जेणे की आज कुणबी मराठा ज्याच्या नोंदी होत आहेत तो महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. तो भूमी अभिलेखमध्ये आहे. त्याला म्हणायचं खाणेसुमारी. ते खाणेसुमारीची नक्कल या ठिकाणी आम्ही काढलेली आहे. हे खाणेसुमारीची नक्कल आहे भूमी अभिलेख कार्याची. हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. आज जे कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळत आहे ते एकमेव डॉक्युमेंटमुळे, त्या एकमेव डॉक्युमेंटमुळं कुणबी मराठ्याचं प्रमाणपत्र मिळत आहे. हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये हे सगळे बंडप्पा हे सगळे लिंगायत आहे. याचं जे ट्रान्सलेशन आहे ते आम्ही त्याला पाठिंबा केलेलं आहे. अधिकृत ट्रान्सलेशन आहे ते. तिथं मी अंडरलाईन केले बघा 44 नंबरला बंडप्पा वल्ल महालिंगप्पा. बंडप्पा वल्ल महालिंगप्पा यांच्या जात रकान्यामध्ये स्पष्ट लिंगायत असं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारच्या या नोंदी आमच्या हाती लागलेल्या आहेत. या सगळ्या नोंदी घेऊन आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट अशा पद्धतीचे आहेत. आणि हे जात प्रमाणपत्र माननीय न्यायालयाने रद्द करावं. कारण हे रद्द कसं करावं याच्यासाठी आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. पण त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही दिलेला निर्णय जो आहे तो रद्द करायचा असेल तर आपल्याला उच्च न्यायालयात जावं लागेल. मग त्यांच्या सल्ल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. आणि उच्च न्यायालयात आम्ही
ही मागणी केलेली आहे की हे जात प्रमाणपत्र या ठिकाणी रद्द करावं. वास्तविक पाहिलं असता खासदार काळगे साहेबांची आमची काही दुश्मनी नाही की वास्तविक आमचा त्यांना काही विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीनं खासदारकी मिळवण्यासाठी त्यांनी कागदामध्ये जी हेराफेरी केलेली आहे बेकायदेशीरपणे, त्याला आमचा विरोध आहे. कारण इथल्या लोकसभेच्या लाखो लोकांचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर हेराफेरी करून जर खासदारकी मिळवत असाल तर आमच्या लोकसभेतील लाखो लोकांसाठी काय करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून खासदार काळगे साहेबांनी त्यांच्या समाजाची आणि ते उच्च पदस्थ उच्च शिक्षित डॉक्टर पेशात असल्यामुळं डॉक्टरकीला आणि त्या समाजाला हे शोभणारं नाही आणि हे अक्षम्य आहे. हे कुणी माफ करू शकत नाही. कारण त्या जागी आमचं म्हणणं असं नाही आम्ही किंवा भारतीय दलित पॅंथरच्या दलिताचे आम्ही महार मांग ढोर चांबाराचे आम्ही माणसं आहोत, आम्हालाच मिळावं असं नाही. मालाजंगम खरे मालाजंगम असतील तर त्यांचं आम्ही सगळं स्वागत करू, ते स्वागतार्थ असेल. कारण ते पीडित आहेत मालाजंगम, त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. पण मालाजंगम नावाने जर कुणी बेकायदेशीरपणे कागदपत्रामध्ये हेराफेरी करून जर कुणी खासदारकीचा लाभ घेत असेल, खासदारकी म्हणजे लोकसभेतील सगळ्या लोकांचं जीवन आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये पडतो आहे. या अगोदर सोलापूरमध्ये असं प्रकरण झालं होतं, ते प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं, न्यायालयाला वेळ लागला. त्याचं कारण असं आहे की जातो आपण पण त्याला मार्ग सापडत नाही. कारण मग ते कोर्टात तारखा वाढत राहतात, पुन्हा त्यांचं सुप्रीम कोर्ट आहे, या पद्धतीनं चालत राहतं. पण आम्ही याच्यामध्ये वकिलांची फार मोठी भूमिका आहे. केस कशी लांबवायची कशी फिरवायची हे वकिलावर, म्हणून आम्ही त्या सगळ्या समाजाच्या वतीनं मागे पत्रकार परिषद झाली, त्याच्यानंतर आम्ही एक चर्चा केली आणि चर्चा करून त्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही नामवंत वकील आहेत धोरडे पाटील, त्यांच्या वतीनं आम्ही ही याचिका दाखल केली आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. पण ही याचिका चालत राहील, परंतु मूळ मुद्द्याकडे आम्ही लक्ष घालणार आहे. कारण तहसीलमधल्या गाव नंबर 13मध्ये जी हेराफेरी झाली आणि प्रवेश निर्गम रजिस्टरमध्ये जी हेराफेरी झाली, त्या बाबतीत तत्कालीन जो कारकून आहे तहसीलचा आणि शाळेचा जो मुख्याध्यापक आहे ते फार मोठे जबाबदार आहे. त्यांच्या त्या सोयीमुळे त्यांनी सोय करून दिली, रजिस्टर हातात देणे, ताब्यात देणे, त्याच्यामुळं ही हेराफेरी झाली आणि तिथल्या कागदपत्रावर कानाडोळा करून दक्षता समितीचा अहवाल न मागवता ज्या अधिकाऱ्यांनी हे जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र दिले तेही तेवढे दोषी आहेत. आणि त्या अधिकाऱ्यावर पांघरून घालणारे तत्कालीन, कारण अधिकारी डेअरिंग करत नाही साहेब, आपण सर्व जाणकार आहात. कुठलाही अधिकारी, हायकोर्टाचा निर्णय आहे, समितीनं रद्द केलं आहे, एवढं सगळं असताना जर लातूरची समिती प्रमाणपत्र देते दक्षता पथकाकडून चौकशी न करता, हेही गोपनीय आहे. कारण यांनाही कोणाचा वरदहस्त असला पाहिजे आणि तो वरदहस्त शासनाचा म्हणजे सरकारमध्ये लोकांचा असला पाहिजे, हे स्पष्ट आहे. आणि माझा आरोप आहे तत्कालीन पालकमंत्री किंवा तत्कालीन सरकारमध्ये कुणी ना कुणी तिथल्या समितीच्या अधिकाऱ्याला पाठबळ दिल्याशिवाय कुठलाही अधिकारी हे डेअरिंगच करू शकत नाही, हे स्पष्ट आमचं मत आहे. म्हणून कोर्टाचा निर्णय होत राहील, पण मूळ रेकॉर्डमध्ये जी हेराफेरी केलेली आहे त्या बाबतीत आम्ही शिरूर अंपाळ पोलीस स्टेशनला आम्ही सगळे मिळून तक्रार द्यायचे नियोजन करणार आहे आणि आंदोलन करणार आहे. हेराफेरी झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे अक्षरतज्ञाकडून तपासलं पाहिजे, ही आमची मागणी राहणार आहे प्रमुख. आणि त्या बाबतीत आम्ही भविष्यामध्ये गुन्हा दाखल कसा करायचा, कशा पद्धतीने करायचं, त्याचं नियोजन आम्ही आदरणीय रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. पण हे करत असताना समाजाला न्याय मिळावा, कारण अनेक वर्षापासून अनुसूचित जमात ही पीडित आहे, अनेक गोष्टीपासून वंचित आहे. मग ते सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, याच्यापासून वंचित आहे. आणि आता इथं लातूरमध्ये राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. आता कुणावर राजकीय आरोप न करता, राजकीय आरोप आम्हाला करायचा नाही, आम्हाला फक्त न्याय मागायचा आहे. या पीडित लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या माणसाला याचा लाभ मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका राहणार आहे. म्हणून या भूमिकेसाठी
आपण पत्रकार आहात, न्यायालयाच्या नंतर जर कुणी भारतामध्ये लोकशाहीमध्ये जर कुणी न्याय मिळवून देत असेल न्यायालयाच्या नंतर, तर ते पत्रकार बांधव आपण आहात. आपल्या माध्यमातूनच न्याय मिळवला गेला आजपर्यंत, भविष्यातही मिळणार आहे. कारण आमच्यासारखे कार्यकर्ते शिमगा करतील, बोंबलतील, परंतु प्रशासनामध्ये वचक बसवायचं असेल तर आपली गरज आहे आणि आपणच हे करू शकता. म्हणून आपल्याकडून आम्ही अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आहे. कुणाच्या राजकीय द्वेषातून आम्ही ही प्रकरण पुढं आणलेलं नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून नाही. सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही हे प्रकरण पुढं आणलेलं आहे आणि यामध्ये आम्ही लढा उभा करणार आहोत. भविष्यात असे प्रकरणं घडू नयेत. भविष्यातील ज्या निवडणुका आहेत, मग ते विधानसभेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, महापौरच्या असतील, जिल्हा परिषद अध्यक्षाच्या असतील, या सगळ्या निवडणुकामध्ये त्या त्या जातीच्या कॅटेगरीतील प्रवर्गातील खऱ्या लोकांना तिथं संधी मिळावी, ते वंचित राहू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि या आमच्या अपेक्षेला आपण दाद द्याल अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मी इथंच थांबतो. डॉक्युमेंट मिळाले सगळे आणि बाब मात्र गंभीर आहे, आपण समजू शकता. बाब गंभीर आहे. पुढं काही सुनावणी वगैरे? हां, सुनावणी आहे ना. आता हे तारीख पडेल, बेंच ठरेल. बेंच ठरल्यानंतर सुनावणी होत राहील. हां, 23 तारखेला म्हणजे 22ला शपथपत्र झालं. माझ्या नावाने शपथपत्र आहे ते. तिघांची संयुक्त याचिका आहे. कारण एकाने दाखल केली तर संशय निर्माण होतो आणि राजकीय पुढाऱ्यांनी केले तर फार मोठा संशय निर्माण होतो. म्हणून आम्ही अनिल जे गायकवाड आहेत ते रिटायर HM आहेत आणि सामाजिक कार्यात असतात. आज त्यांची काही घटना दुखत गेल्यामुळे ते हजर जाऊ शकले नाही, ते आले असते. तर आम्ही तिघांनी मिळून ही याचिका दाखल केलेली आहे आणि तिघातला एका जरी बदमाश झाला तर ही 2 जरी बदमाश झाली एक चालू शकतो. म्हणजे कुणी याच्यात संशय घ्यायचं कारण नाही. आपण यात न्याय मिळवून द्यावा आणि आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार. त्या बाबतीत 2 शब्द रमेशबाईकडून आपण प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून आपण 2 शब्द. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी दाखल केलेला आहे, तर त्यांच्याशी आपण संपर्क साधलाय का? नाही, हे बघा, कोणी काय दाखल केलं याच्याशी आमचा संबंध नाही. कारण त्यांनी दाखल केली, त्याला प्रतिक्रिया काळगे साहेबांनी दिली की राजकीय द्वेषातून आहे. ते राजकीय द्वेषातून, आम्हाला कुणाचा द्वेष नाही. हा माझी सामाजिक प्रश्नासाठी येतो. आम्हाला वंचित असेल, कुणा असेल, आणि काळगे साहेबांचा आपला विरोध नाही आमचा. मला महत्त्वाची गोष्ट सांगतो, वैयक्तिक काळगे साहेबांचा आमचा काय विरोध आहे? काहीच नाही. आणि मला जंगम जातीशी आमचं काही नाही. मला जंगम जातीचे खरे असतील तर त्यांचं स्वागत आहे. आता लिंगायतमध्ये लिंगडेर असतील त्यांचंही स्वागत आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. हां, किंवा हिंदू खाटीक आहेत त्यांच्याशी खरे असतील त्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. आमचा राजकीय आणि कुठल्या जातीविषयी विरोध अजिबात नाही. फक्त त्या त्या कॅटेगरीतले माणसं वंचित राहू नये याच्यासाठी आम्ही हा लढा उभा करणार आहोत. झालं, मी सांगितलं की आता याचिका दाखल केली. या पुढे या. नाही सांगतो या इकडं. हे बघा, मेळावा नंतर आहे. पुढे या, पुढे या. नाही सॉरी, पुढे या जरा. मी माफी मागतो. या पुढे या, पुढे या. महेंद्र चौधरी या साहेब, पुढे या. या मेळावा नंतर होणार आहे आमचा. कारण ही याचिका समाजाच्या वतीनं आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कुठंतरी एक दोघं पत्रकार परिषद घ्यायचं, पत्रकाराला सांगायचं आणि पुन्हा कुठंतरी काही करायचं, हे तुम्हाला माहीत असावं. आम्ही याचिका दाखल केली समाजाच्या वतीने केली, समाजसोबत आहे. किंवा मी एकट्यानं गायकवाडी दाखल केली. हे सगळ्या समाजाचे, ते फक्त प्रतिनिधी आहेत. सगळ्या समाजाशी चर्चा करून तालुकानिय बैठका घेऊन, आम्हाला उशीर झाला, आम्ही गडबड केली नाही. आणि एकटं कुठंतरी रेस्टॉरंटला बोलून सांगता नसतं आम्हाला. आम्ही काय करू लागलो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, समाजाला माहीत असलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. एक मिनिट. आज आमचं नियोजन होईल. हां, परत दिलं का? हे परत दिली का? अमोल परत द्या ना. कार्यकर्त्याकडे देऊ नका परत. हां, सुनील क्षीरसागर, सुनील सौदागर, रमेशभाई ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, ओमपाल चावरिया,
ओमपाल चावली औरंगाबाद. धम्मा घोडके, राजू कांबळे, पुन्हा पुढं काहीच नाही. हां मला झाली ना, नंबर सांगितलं मी. हो ना, ते ऑनलाईनवर मी मिळेल तुम्हाला. एक मिनिट आहे बा इथं. हो ना, एक मिनिट आहे बा. हे प्रिंट ऑनलाईन पाठवू का तुम्हाला? हे कसं पाठवता बघा. हे बघा कसं पाठवता बघा, मला पाठवता येत नाही, हे सगळ्यांना पाठवा. हां ते अनिल गायकवाड आणि अदर असं पिटिशनचं नाव आहे. नंबर 2ला मी पिटिशनर आहे. तर सह्या माझ्याच आहे सगळ्या, त्याच्यावर बघा तुम्ही. अनिल गायकवाड हे HM आहेत, म्हणून त्यांना अनिल गायकवाड आणि अदर असं नाव आहे. पिटिशन क्रमांक आहे. आणि धोरडे साहेब, ॲडव्होकेट धोरडे पाटील, म्हणजे फार मोठे विधिज्ञ आहेत, वकील आहेत, त्याच्यामार्फत याचिका दाखल केलेली आहे. ते सगळं पाठवा मला, ते लक्षात येईल. मला पाठवता येत नाही. आपण याचिका दाखल केली, आपल्याला खात्री आहे का तुझ्याकडे पुरावे असं तुम्ही दावा करताय? आपल्याला खात्री आहे का की डॉक्टर काळगेंचं दात बॉन्ड रद्द होईल कोर्टात? आणि कोर्टामध्ये ह्यासाठी किती कालावधी लागेल? आता 5 वर्ष निघून जाणार आहे का 2 वर्ष निघून? काय कसं वाटतं? मी या अगोदरच सांगितलं, सर्व काही वकिलावर डिपेंड आहे. एक बार याचिका दाखल झाली की पिटिशनरचं काही काम नाही. वकिलानं कसं हाताळायचं, किती लवकर ठेवायचं, हे वकिलाच्या हातात आहे. म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात विधिज्ञ वकील तपासून लावलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं 6 महिन्यात त्याचा निपटारा करू. मग त्यांना कुठं सुप्रीम कोर्टात जायचे, कुठं जायचं जाऊ द्या, ते त्या पद्धतीने चालू राहणार आहे. आणि जे रेकॉर्डमध्ये हेराफेरी आहे त्याच्या बाबतीत आम्ही फिर्याद देणार आहे. आम्हाला माहीत आहे खासदारच्या विरोधात फिर्याद घेत नाही पोलिसात, पण आम्ही ऑनलाईन करणार आहे. त्यांना फिर्याद देणार आहे, ते रिशिवडे आम्हाला देणार नाहीत, आम्हाला माहीत आहे. आम्ही SP कडे जाणार आहे, पोलीस अधीक्षकांना तक्रार देणार आहे, त्याची रिशिवड घेणार आहे. आणि त्याच्यानंतर 156(3) आम्ही खालच्या कोर्टात दाखल करणार आहे. खालचं कोर्ट हेच बघणार आहे, कारण ज्युडिशियल तालुका लेवलचं आहे आणि आरोपी खासदार लेवलचं आहे. पण खालचं कोर्टही नाकारणार हेही आम्हाला माहीत आहे. म्हणून जिल्हा कोर्टात पुन्हा आम्ही अपील करणार आहे. आणि शक्यतो काही जिल्हा न्यायाधीश ॲक्सेप्ट करतात, फेटाळतात, पण शेवटी आम्हाला हायकोर्टात जायचे. तिथून आम्ही त्या हेराफेरीचा गुन्हा दाखल करायचं नियोजन करणार आहे. मग ते रस्त्यावरचं आंदोलन असतं त्याची दिशा ठरवणार आहे. म्हणजे कागदावर लढाई कशी करायची आणि पुन्हा रस्त्यावर लढाई, दोन्ही बाजूने लढाई करण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहे. रमेशभाई खंडागळे यांच्या नियोजनाखाली त्याच्यासाठी बैठक आहे. आणि बैठक आमची नंतर होणार आहे. जोंधळे साहेब, बैठक नंतर होणार आहे. ती नियोजनाची बैठक आहे. कारण मुद्दा तर असा आहे की आरक्षणावर अतिक्रमण आहे. पहिलं राजकीय आरक्षण आमच्या अतिक्रमण झालं आहे इथं लातूरमध्ये. पहिलं सोलापूरमध्ये झालं आहे, तिथं आंदोलनाची दिशा ठरली नाही. लातूरमधून आंदोलन ठरवतात सगळे काय, म्हणून आंदोलनाची दिशा लातूरमधून ठरणार आहे. आपला वकील फुटू शकतो नाही, विश्वास तर ठेवावा लागेल. विश्वास ठेवावा लागेल, न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा लागेल, वकिलावर विश्वास ठेवावा लागेल. कारण आम्ही तुम्ही मग तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत, म्हणून तर आम्हाला वेळ लागला एवढं वकील तपासायला. आणि तपासून आम्ही वकील धोरडे पाटील लावू. आपण कुणाला विचारू, बघा धोरडे पाटलांचं नाव आहे. जन आंदोलन याचिका पण दाखल केली, कोर्टावर विश्वास नाही का? नाही, ती बाजू वेगळी आहे. कसं आहे, हे खासदार झाले असल्यामुळं आम्ही ते जात प्रमाणपत्र रद्द करावं असं मागणी केली आहे. परंतु मूळ कसं आहे, रोग झाल्याला इंजेक्शन पकायला द्यायचं नाही. कारण हेराफेरी खाली झाली, रजिस्टरमध्ये हेराफेरी झाल्या, गाव नंबर 13च्या रजिस्टरमध्ये हेराफेरी झाल्या, इथं कुणाचं लक्ष राहत नाही. आणि सोलापूरमध्ये नेमकं हे झालं. मूळ गुन्हा कुठं घडला, खाली घडला, त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. म्हणून आम्हाला मूळ जाग्यापासून सुरुवात करायची. कारण आता माला शब्द उद्या जर कोर्टाकडे आलं तर ते माला शब्द हे कोण निष्पन्न करावं लागेल? हस्ताक्षर तज्ज्ञांनी, बरोबर आहे का? मग हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवायचं तर गुन्हा दाखल करावा लागतो. म्हणून हे महत्त्वाची लढाई आहे. रजिस्टरमध्ये हेराफेरी झाली, कधी झाली, कशी झाली हे आपल्याला शोधावं लागणार आहे. म्हणून आम्ही ती लढाई करायची आम्हाला, म्हणून आम्ही नियोजन केले. थोडा उशीरही लागला आम्हाला, ह्याच्यासाठी लागला. आणि आमची याचिका ती निवडणुकीसंदर्भात नाही, आमची याचिका सामाजिक दृष्टिकोनात असल्यामुळे आम्हाला बंधन नव्हतं. बाकीच्या लोकांना निवडणूक संदर्भात असल्यामुळे 45 दिवस मुदत होती. का बाई
आपल्याला काही मुदत नाही, त्याच्यामुळे आम्ही ही उशिरा दाखल केली.